5 चुका. ॲक्च्युली कोणाला स्वतःच्या चुकांबद्दल बोलायला आवडत नाही आणि मला ही भीती वाटत नाही की मी माझ्या काही चुका सांगितल्या तर लोक काय विचार करतील किंवा काय. पण मला असं वाटतं की मोशेने 2 वेळा खडकावरती काठी आपटली. ॲक्च्युली किती वेळा मारायला पाहिजे होती? 1 वेळा. काठी वधस्तंभाचं चिन्ह आहे आणि खडक येशू ख्रिस्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि जर आम्हाला या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात बायबलमध्ये किंवा त्याचा आम्ही अभ्यास करतो तर त्या गोष्टींमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पुढच्या ठेच जर लागली तर मागचा पण जाऊन तिथंच त्याला ठेच लागणार नाही तर तो सावध होणार. तर अशा काही गोष्टी आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्या गोष्टी आपण आपल्या जीवनातून टाळणार आहोत. काही गोष्टी आपण अगदी मन मोकळेपणाने ऐकूया आणि त्याच्यातून आपण शिकूया. आणि मग हे ऐकत असताना तुम्हाला पण तुमच्या काही चुकांची जाणीव होईल, तुम्हाला पण आठवेल. तुमच्याकडे नोट्स असले लिहून घ्या किंवा स्वतःच्या गोष्टींबद्दल मनन करा आणि आपल्याला काय परिवर्तित करायचं आहे, आपल्या जीवनात काय बदल करायचा आहे हे आपलं आपण ठरवायचं. 1996 साली देवाने माझा ताबा घेतला. जसं तुम्ही माझा आवाज आता ऐकताय तसा स्पष्ट मी देवाचा आवाज पहिल्यांदा ऐकला वयाच्या 15व्या वर्षी आणि माझं देवाने पूर्ण जीवन परिवर्तित केलं. आणि मग ह्या आत्तापर्यंतच्या 96 पासून आत्ता 2023 पर्यंत अनेक सेवेमध्ये मी चढ उतार पाहिले आणि परमेश्वराने नक्की बऱ्याच गोष्टी दाखवल्या. काही गोष्टी परमेश्वराने आपल्याला शिकवल्या असतील आणि परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे बोलणारा देव आहे. आमेन, हालेलुया. मुळात म्हणजे वारंवार तुम्ही बायबल वाचत राहिल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. परमेश्वर आपल्याशी 7 प्रकारे बोलतो. किती प्रकारे बोलतो? त्याच्या बाहेर नाही बोलत. किती प्रकारे बोलतो? 7 मुख्य 7 प्रकार आहेत. मग जे बाकी प्रकार तुम्हाला वाटतील ते त्याच्यात अंतर्गत कुठंतरी आलेले असतात. एक पहिला प्रकार, देव डायरेक्ट बोलतो, मोशेशी बोलला तसा. हालेलुया. 7 प्रकारापैकी पहिला प्रकार काय? देव डायरेक्ट बोलतो. दुसरा प्रकार, परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे बोलतो. कसं? पौलाला नाही का ज्यावेळेस वाटेने चालला, आधी शौल होता आहे की नाही, आणि मग देवाची वाणी आली, डायरेक्ट प्रभूची वाणी आली. त्याने विचारलं कोण आहे? तो म्हटला मी नासुरी येशू आहे ना, जो तुझ्याशी बोलत आहे. तर परमेश्वर डायरेक्ट बोलतो. दुसरा प्रकार, तो पुत्राच्या द्वारे पण बोलतो. हालेलुया. आता तिसरा प्रकार तुम्ही सांगा. देव बोलतो, पुत्र बोलतो, पवित्र आत्मा बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लोकांना याच्यावर विश्वास नाही. देव कशाला बोलेल? आपण अपवित्र लोक आहोत, देव आमच्याशी कशाला बोलेल? आम्हाला तोंड दिलंय, आम्ही एवढं बोलतो. मी काही लोक पाहिले झोपले तरी बोलतात, झोपेत बोलतात. काही लोक इतकं बोलतात, इतकं फोन आला तर असं बोलतात. माय गुडनेस, समोरच्याला बोलू देत नाही. हॅलो, कसं आहेस तू? जेवलास का? कुठं चाललंस? काय चाललंय तुझं? कसं काय? हा, तुझं कसं काय? आता तुझं लग्न जमलं, मी असं ऐकलं. कधी किती तारखेला लग्न होणार आहे? ती मुलगी काय करते? काय करते? तू काहीच का नाही बोलत? चान्स नाही देत. काही लोकांना बोलण्याची आवड आहे. मग आम्ही एवढं छान बोलू शकतो, आमचा देव मोकाबाहेरा असेल का? बोलणाऱ्या देवाचे आम्ही लेकरं आहोत. बोलतोच. देव बोलतो, पुत्र बोलतो, पवित्र आत्मा बोलतो. आणखीन एक गोष्ट, परमेश्वर चौथा प्रकार, देवदूतांच्या द्वारे बोलतो. मरियेला गॅब्रियल पाठवून बोलला की नाही? शेवटच्या काळात पण, म्हणजे आमच्या रॅप्चर नंतर 3 देवदूतांचा संदेश आहे जगामध्ये, आहे की नाही? गॉस्पल आणि काय त्या अद्भुत गोष्टी आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य, चौथा प्रकार कुणाच्या द्वारे बोलतो परमेश्वर? देवदूताच्या द्वारे बोलतो. देवदूत येणार आणि बोलणार, चौथा प्रकार. 5वा प्रकार, हे सेवकगण सगळे बसलेले आहेत, देवाच्या सेवकांच्या द्वारे देव बोलतो. हालेलुया. हा कितवा प्रकार? पहिला प्रकार सांगा, देव कोणाच्या द्वारे बोलतो? स्वतः बोलतो. दुसरा, पुत्राच्या द्वारे. तिसरा, पवित्र आत्म्याच्या द्वारे. चौथा, देवदूताच्या द्वारे. 5वा, सेवकांच्या द्वारे बोलतो. सेवक, सेविका, ठीक आहे, त्यांच्याद्वारे बोलतो. 6वा प्रकार, ऐकतं सगळे? किती लोक ऐकतात? लक्षात येतं सगळ्यांच्या? 6वा प्रकार, परमेश्वर त्याच्या वचनातून बोलतो. कोणी तुमच्याशी कधी मार्गदर्शन करायला नाही मिळालं तर घाबरायचं नाही, देवाचं वचन वाचायचं. इथून तो नक्की बोलणार तुमच्याशी. हालेलुया. बोले येशू मसीह की. वचनातून बोलणार आणि ॲक्युरेट बोलणार. वचनातून ज्याच्याशी बोलतो, परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला असं वाटतं की प्रभू मला दर्शन दिलं पाहिजे.
कोणतरी सेवक माझ्या घरी आला पाहिजे. एक दिवस असं येईल की परमेश्वर तुम्हाला वचनातून बोलणार आहे. तुम्ही वचन वाचत वाचत असताना परमेश्वर त्याच्यातून बोलेल. पण कधीच एक गोष्ट करू नका, लॉटरी सिस्टीम करायची नाही. अचानक बायबल उघडलं, वचन वाचायचं, हे वचन माझ्यासाठी नाही. लॉटरी सिस्टीम नको. एकाने वचन काढलं आणि वचन आलं, मग यहुदाने जाऊन गळफास घेतला, तूही तसेच कर. हालेलुया. तर हे लॉटरी सिस्टीम नाही. एका वाढदिवसात आम्ही गेलो आणि एक वयस्कर आंटी होत्या, त्यांना सवय होती लॉटरी सिस्टीमची. तर मी म्हटलं, आंटी वाचा बायबल. मला तोपर्यंत ठाऊक नव्हतं. त्यांनी लगेच डोळे बंद केले, काहीतरी बोललं, प्रभू चांगलं वचन येऊ दे, काहीतरी त्यांनी, आणि बरोबर लॉटरी सिस्टीमने वचन काढलं आणि जे वाचायला त्यांनी चालू केलं. वाढदिवस आहे तुझ्यासाठी बाळा, म्हणे मी वचन वाचते, तुझ्या मागे लढाया लागतील, तुझं कधी चांगलं होणार नाही. माय गुडनेस, हालेलुया. ते ऐकून असं थरथर काम झाला. मला आंटी चेंज करा काहीतरी, जरा दुसरं वाचा, असं करू नका. ओके 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 बाळक साहेब म्हणे, चेंज केलं. तर लॉटरी सिस्टीम नाही. देव कसं बोलणार? तुम्हाला आठवण करून देणार है ना. प्रत्येक वेळेस त्या वचनांची तुम्हाला आठवण करून देणार परमेश्वर. जे तुम्ही वचनातून, संदेशातून ऐकता, एकांतात तुम्ही बायबल वाचता, संदेश ऐकता, ते जी वचनं तुमच्यात भरली जातात, तुमच्या संकटकाळी पवित्र आत्मा त्याची तुम्हाला आठवण करून देतो. आणि मग त्यावेळेस तुम्ही ती वचनं डिक्लेअर करायला लागले की तुमच्या जीवनात मिरॅकल होतो. हालेलुया. हे जिवंत देवाचं पवित्र वचन आहे प्रियांनो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या वचनामध्ये असीम सामर्थ्य, ते या वचनाद्वारे देव बोलतो. आणि 7वा शेवटचा प्रकार, देव स्वप्न आणि दृष्टांत याच्याद्वारे बोलतो. हालेलुया. कधीच आपल्या स्वप्नांना व्यर्थ समजू नका. काय नाही, मनी वसे ते स्वप्नी दिसे, उगाचच पडलं असेल असं नाही. आजही यहुदी लोक ज्यावेळेस रात्री झोपी जातात, आपल्या उशाला ते जवळ एक वही आणि पेन ठेवतात. न जाणो मला रात्री स्वप्न पडलं तर मी विसरून जाईल, मी रात्री उठेन आणि ते स्वप्न तिथंच लगेच लिहून काढेल. आणि असे काही आजही लोक त्या स्वप्नांना महत्त्व देणार आहेत. आम्ही स्वप्नाकडे दुर्लक्ष करतो. जे स्वप्न आम्हाला पडतात त्याचं अर्थ काय असेल किंवा त्याचं इंटरप्रिटेशन काय असेल, हे आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. प्रार्थना करताना अचानक तुमच्या डोळ्यासमोर येतो, नुसता प्रकाशही असेल पण ते पण एक चिन्ह आहे, नुसतं पाणी का असेना पण ते एक चिन्ह आहे. हालेलुया. एक बहीण मला माहीत आहे, तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिने पाहिलं की तिच्या नवऱ्याचं लग्न तिच्या मैत्रिणीशी झालं आहे. ऐकलं तुम्ही? तिच्या नवऱ्याचं लग्न तिच्या मैत्रिणीशी झालं. आणि ती बोलली, बाई मी किती चुकीचा विचार करते, हा पण संत आणि ती तर एकदम भक्तच आहे की नाही. अद्भुत आहे. मी बोलणं म्हणजे चूक आहे. ती म्हटली, देवा मला माफ कर, मी काहीच ह्याच्यावर बोलणार नाही. 6 महिन्यानंतर दोघंही समोरून आले, आम्ही लग्न केलं म्हटले. बाई सेम बघितलं होतं स्वप्नात, प्रभू तू मला दाखवलं. मठ्ठ डोक्यासारखं राहायचं नाही. देवानी दाखवलं तर तुमचं काय काम आहे? येशूच्या नावात ह्या सगळ्या गोष्टी मी रद्द करतो, कॅन्सल करतो. हालेलुया. स्वप्नांना व्यर्थ समजायचं नाही. ह्या प्रकारे परमेश्वर बोलतो. आता हा बोलणारा देव आहे, आमच्या जीवनात काम करणारा देव आहे. त्या देवाबद्दल धन्यवाद. तर आज तो परमेश्वर आमच्या चुकांमधून पण आमच्याशी बोलू शकतो आणि मग त्याच्याद्वारे आमची उन्नती होते. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज जो आम्ही निर्णय घेतो, आज जो निर्णय घेतो, समजा उदाहरणार्थ एखादी सवय असेल, आज ठरवलं की मी रोज रागराग करतो, आज माझी रागराग करायची सवय मी सोडून देणार आहे. ह्या गोष्टीसाठी परत नेक्स्ट टाईमचा चान्स शोधायचा नाही की नाही उद्यापासून सोडेल, परवापासून सोडेल. नाही, जे निर्णय तुम्ही आज घेतलेत ते निर्णय आजच्यासाठीच पक्के करून घ्या आणि परत त्या गोष्टीसाठी पस्तावा, पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. कळलं सगळ्यांना? हालेलुया. त्या लोकांची फार उन्नती होते जे क्षणात ठरवतात, हो असंच आहे, मी असं करणार आहे, आणि तिथून पुढं त्या वाईट गोष्टींच्या मागं ते जात नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये ते फार देवाच्या राज्यात उच्चांक गाठतात. परमेश्वर त्यांचा वापर करतो. हालेलुया. एक अंकल नेहमी मला भेटले तर मी पाहायचो त्यांच्याकडे, ते बिडी ओढायचे, बिडी प्यायची त्यांना सवय होती. आणि त्यांना मी विनंती केली की अंकल, आपण प्रार्थनेला जातो, भजनाला जातो, ख्रिस्ती लोक आहोत, हे शोभत नाही आपल्याला. तर नोव्हेंबरचा महिना वगैरे असेल, अंकलनी मला प्रॉमिस केलं की 31 डिसेंबरला मी बिडी सोडणार आहे.
आणि मी खूप खुश झालो. पण म्हटलं आज का नाही? म्हटलं नाही, मला तोपर्यंत प्यायची. मी 31 डिसेंबरला बिडी बंद करणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, आता एवढे वर्ष नाही ऐकलं, 31 डिसेंबर तर 31 डिसेंबर. बोललं प्रभूला धन्यवाद. आणि मग मी नंतर मला एक साधारणतः 3-4 जानेवारीला अंकल परत भेटले आणि परत चालूच. आणि त्यांचं ते काम चालू आहे. मी म्हटलं अंकल तुम्ही प्रॉमिस केलं 31 डिसेंबर, हे काय? त्यांनी म्हटलं नाही, ती बिडी होती, आता हे सिगारेट आहे. बिडी सोडली, माझं स्टँडर्ड वाढलं आहे. तर काही लोकांचं परिवर्तन असं असतं की ते फक्त दिखाव्यापुरतं, सांगण्यापुरतं, पण तुम्हाला गुप्तदर्शी पिता आहे आणि त्या पित्याला सगळं कळतं. ज्या परमेश्वराला कळतं पेत्राचे मासे पाण्यात कुठं लपले, जे देवाला दिसू शकतं, तुमच्या खिशातल्या तंबाखूच्या पुड्या पण त्याला नीट दिसतात. हालेलुया. तुमच्या प्रत्येक गोष्टी तो जाणतो. तुमच्या आईपेक्षा तो तुम्हाला जास्त ओळखतो. काही लोकांना पटलं नाही, पण पटवून सांगायला ते एवढ्या लांबचा प्रवास करून आलो ना मी इथं. हालेलुया. आईपेक्षा जास्त देवाला कळतं. किती अशा माता आहेत ज्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत? एक तरी आई, बाई माझ्या बारकेच्या केसावरती 3 मिलियन केस होते काल, आज 200 कमी झाले. असं आहे का? कुठल्या आई मोजते का? पण माझा देव मोजतो प्रियांनो. हालेलुया. तो प्रत्येक गोष्ट जाणतो, त्याला सगळं ठाऊक आहे. त्या परमेश्वराशी आम्ही गद्दारी करता कामा नये. हालेलुया. ठरवलं म्हणजे ठरवलं, सांगितलं म्हणजे सांगितलं. आमचा जीवनक्रम एवढा शुद्ध पाहिजे. जुन्या करारात किती लोक डायरेक्ट स्वर्गाला गेले न मरता? 2 लोक गेले. एकाचं नाव होतं हानोक आणि एकाचं नाव होतं एलिया. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवसात लाखो आणि करोडो उचलले जाऊ शकतात. एलिया आणि हानोक सारखे लोक देवाला या दिवसांमध्ये पाहिजेत. हालेलुया. मंडळी उचलली जाण्यासाठी तयार आहे. आमचा जीवनक्रम कसा असावा? पेत्र का बुडायला लागला? कारण की त्याच्या भीतीने त्याचा स्वभाव, त्याचं जीवन जड केलं होतं. ज्या गोष्टी आम्हाला बुडवणार आहेत त्या आम्ही काढून टाकूया. उचललं जाण्यासाठी आम्ही तयार होऊ. हालेलुया. आज आम्हाला निर्णय घ्यायचा. तर माझी सगळ्यात पहिली देवाच्या राज्यात आल्यानंतरची सगळ्यात पहिली आणि मोठी चूक की ज्यावेळेस मी प्रभूचा स्वीकार केला आणि मला ज्यावेळेस आपलं जीवन मी प्रभूला दिलं, एक सगळ्यात मोठी मिस्टेक माझी ही होती. पहिली चूक मी तुम्हाला सांगतोय की मी बाप्तिस्मा घ्यायला 2 वर्ष लावले. किती वर्ष? 2 वर्ष. या ठिकाणी बायबलचं वचन आपण पाहू. प्रेषितांचे कृत्य 22वा अध्याय 16 वचन. आता 22व्या अध्यायामध्ये शौल पुढं जो पौल झाला, आता हा जो देवाचा दास आहे तो आपली साक्ष इतरांना सांगत असताना तो त्या ठिकाणी हनन्याबद्दल सांगतो आणि कशा प्रकारे त्याच्या जीवनात कार्य झालं देवाचं ते तो सांगत असताना वाचूया आपण प्रेषित 22 आणि 16. तर आता उशीर का करतोस? उठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे. सगळ्यांनी म्हणा बाप्तिस्मा घे. स्पष्ट आहे वचन. तर आता उशीर का करतोस? उठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकाचे क्षालन कर. आमेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रियांनो, येशू ख्रिस्ताची तुम्हाला ओळख झाल्याच्या नंतर, पापाचा तुम्ही त्याग केल्यानंतर ज्या क्षणी तुम्ही ठरवता येशू शिवाय मी कोणापुढं नतमस्तक होणार नाही. आमेन. सासूबाईंच्या पुढं पण नाही, सासरेबुवांच्या पुढं पण नाही. पाया पडायची रीत आपल्यात नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही या आध्यात्मिक स्तरावरती आम्ही आलेले लोक आहोत की ज्यावेळेस योहानाला सगळं दाखवणारा दिव्यदूत त्याच्या पुढे उभा आहे, तो पाया पडायला जातो आणि देवदूत म्हणतो की मी त्या योग्यतेचा नाही, मी तुझ्या सोबतीचा दास आहे. नमन करायचंच असलं तर तुझ्या परत देवाला कर, देवाशिवाय कोणाला नमन करू नको. मग आज नंतर आमची मान देवाशिवाय कुठं झुकता कामा नये. आज नंतर आम्ही कोणाच्याही पाया पडता कामा नये. आमचा विश्वास हा प्रभूवरती आधारलेला असावा. हा पौल ज्यावेळेस परिवर्तित झालाय, त्याचं जीवन बदललंय, त्याला हनन्याने सांगितलं उशीर का करतो, तात्काळ बाप्तिस्मा घे. परंतु
मी ज्या चर्चला बिलॉंग करत होतो तिथं बाप्तिस्म्याची पद्धत नव्हती. आणि मग हे कळायलाच 2 वर्ष लागले की आम्हाला संस्थेपेक्षा हे बायबलचे नियम जास्त महत्त्वाचे आहेत. माणसांनी तयार केलेल्या नियमांपेक्षा देवाचं वचन सर्वश्रेष्ठ आहे. या वचनापुढं देवाच्या प्रिय लोकांनो कुणाचं काही चालणार नाही. जगातले सगळे ग्रंथ रद्द होतील. हे बायबल युगानुयुग टिकणार आहे. आणि म्हणून या बायबलचा शब्द आम्ही मानला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रेषित 2:41 मध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी 3000 लोकांनी बाप्तिस्मे घेतले. किती हजार लोकांनी? एकाच दिवशी 3000. मंडळीची वाढ झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, काय अद्भुत सामर्थ्य आहे परमेश्वराचं. पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 जण माडीवरच्या खोलीत जमलेले होते. किती जण? 120 जण. वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. असं समजा की ही माडीवरची खोली आहे. आमेन. तर माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण जमलेत. तो दिवस एक सणाचा दिवस होता. सण होता त्या दिवशी आणि पेंटिकॉस्टचा सण होता. इथं माडीवरच्या खोलीत 120 जमलेत. येशूच्या 11 शिष्य आहेत. म्हणजे 12 पैकी एक तर लटकला आहे की नाही. 11 शिष्य, बाकीचे येशूवर विश्वास ठेवणारे. येशूची आई मरिया पण ती येशूवर विश्वास ठेवणारी. 120 जणांचा जमाव आहे. आणि लांब तिकडं कुठंतरी चर्चमध्ये, मंदिरामध्ये पेंटिकॉस्टचा सण साजरा केला जातोय. सगळे भक्तिमान यहुदी सण साजरा करायला मंदिराच्या बाहेर उभे आहेत. मुख्य याजक अर्पण घेऊन सगळी तयारी करून त्या मंदिराच्या आत गेलेला आहे. पवित्र स्थानात आत गेलाय. आणि लोक बाहेर वाट बघत बसलेत. आता येतील मुख्य याजक, आता बाहेर येतील, मग आपण सण साजरा करणार आहेत, सणाच्या शुभेच्छा देणार आहेत, हा सण आपण साजरा करणार आहेत. पण त्या दिवशी मंदिरात सण साजरा होत नव्हता. त्या दिवशी माडीवरच्या खोलीत सण साजरा होणार होता. देवाच्या प्रिय लोकांनो, असा वाऱ्याच्या सुसाट्याचा नाद झाला की ते जे तिकडं असलेले लोक आहेत ह्या आवाजाने सगळे आकर्षित झाले आणि त्या माडीवरच्या खोलीच्या दिशेने ते आले. हालेलुया. मग ह्याच जमावाने पेत्राकडून नंतर बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळाल्यावर पेत्राकडून त्यांनी ज्यावेळेस भाषण ऐकलं, संदेश ऐकला, त्यातल्या 3000 लोकांचं परिवर्तन झालं. हालेलुया. मला हे काय सांगायचं माहिती का, जिथं देवाचा अग्नी आहे तिथं कोणाला आमंत्रित करावं लागत नाही. तुम्ही मान्य करा किंवा नका करू प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही या प्लीज या, चर्चला या, प्रार्थनेला या. तुम्ही काय येत नाही, खूप आतोनात प्रयत्न करण्याची काही गरज नाही. इन्फॉर्मेशन देऊ शकता, प्रार्थना आहे. हालेलुया. ज्यावेळेस मोशेने जळतं झुडूप बघितलं निर्गम 3 मध्ये, त्या अग्नीतून आवाज आला नाही, इकडे ये, नाही. ती अग्नी पाहता क्षणी मोशेची पावलं अग्नीकडे वळली. तुमच्या मंडळीत असलेलं देवाचं सामर्थ्य पाहून लोकांचे पाय मंडळीकडे वळतील. देवाचा अभिषेक पाहून बाहेरचे लोक देवाकडे वळतील. देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये पाहून तुमच्याकडे राईट कनेक्शन चालून येतील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, लग्नासाठी प्रार्थना करण्यापेक्षा, ऐकताय तुम्ही? बोला येशू मसीह की. योग्य वर येऊ दे, योग्य वधू येऊ दे, नाही, मी देवाच्या अभिषेकाने भरला जाणार आणि योग्य गोष्टी माझ्यासाठी घडून येणार. हालेलुया. ज्या वेळेस लोखंडाने लोहचुंबक बघितलंय, खेचून घेत, तुम्ही आशीर्वादांना खेचून घेणारे लोक आहात. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले असता, तुम्हाला कुठं हात पसरायची गरज पडत नाही. सर्व गोष्टी तुमच्याकडं आपोआप चालून आल्याशिवाय राहत नाही. काय त्या दिवशी चमत्कार, 3000 लोकांचे बाप्तिस्मे. आणि पुढं तर मग अनेक घटना आहेत. प्रेषित 8:26 ते 40 वचनामध्ये हापशी षंडाचा बाप्तिस्मा आहे. नुसता बायबल वाचायचा, पण ज्यावेळेस फिलिपाने त्याला वचन सांगितलं त्याचा बाप्तिस्मा आहे. पुढं 10व्या अध्यायात प्रेषित 10:47 आणि 48 वचनामध्ये कर्नेल्य, त्याच्या एकट्याचा नाही, त्याच्या पूर्ण परिवाराचा बाप्तिस्मा आहे. पुढं 16व्या अध्यायामध्ये लुदिया आणि तिच्या परिवाराचा बाप्तिस्मा आहे 11 ते 15 वचनात. आणि पुढं शेवटी 19व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनामध्ये इफिसमध्ये पौलाने 12 लोकांचा बाप्तिस्मा केलेला आहे. फार महत्त्वाचं आहे.
पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेणं फार गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेणं फार गरजेचं. विलंब नाही लावायचं, विलंब नाही लावायचं. मनाची एकदा तयारी झाली, ख्रिस्ताचा स्वीकार केला, ही मला असं वाटतं की खूप म्हणजे एक फार मोठी चूक होती ती. कारण मला ज्या दिवशी मी बाप्तिस्मा घेतला त्याच दिवशी एका देवाच्या सेवकांनी, ज्यांची माझी ओळख नव्हती, त्यांनी मला डायरेक्ट नाव घेऊन बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं, एक दिवस असा येईल की तू राष्ट्रांचा संदेष्टा होशील. हालेलुया. आणि तिथून पुढं माझी सेवा ही फार वेगाने आणि जोमाने परमेश्वर वाढवत गेला. प्रभूला धन्यवाद. ज्यावेळेस देव एखादी गोष्ट तुम्हाला प्रकट करतो, सांगतो, ते ऐकायला आणि ते करायला विलंब लावू नका. बाप्तिस्मा फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमेन. मंडळीत पण हे शिक्षण द्यायचं आपण. एखादा प्रभूमध्ये नवीन आला, काही लोकांचं असं असतं, नाही आत्ता नको, मी परमनंट झाल्यावर बाप्तिस्मा घेईल, आत्ता नको, मला पहिला मुलगा झाला मग मी बाप्तिस्मा घेईल. हे काय? बाप्तिस्मा तुमच्या आशीर्वादांसाठी किंवा तुम्ही एखादं टार्गेट ठेवून करण्याची गोष्ट नाहीये. बाप्तिस्मा म्हणजे तुम्ही जगासमोर स्वीकार करता, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा तारणार आहे आणि मी त्याला सोडणार नाही आणि तो पण मला सोडणार नाही. आमेन. हालेलुया. एका गावात एक सेवक सुवार्ता सांगायला गेला आणि सुवार्ता त्याने सांगितली खूप लोकांना आणि पूर्ण गावामध्ये त्याने येशूचं नाव सांगितलं, पण सगळे लोक विरोध करायला लागले. म्हणे आम्हाला नाही आवडते, काय येशू मेला हे, ते आम्हाला नाही ऐकायचं. एक तरुण, अख्ख्या गावातून किती तरुण, सत्य घटना आहे, एकच तरुणाने विश्वास ठेवला की मला येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे, मला त्याच्या मागे जायचं आहे आणि मी त्याच्या मागे यायला तयार आहे, मला बाप्तिस्मा पाहिजे. आणि ज्या वेळेस या तरुणाने ऐकलं, विश्वास ठेवला, तर त्या पालकांना त्यांनी सांगितलं की मला बाप्तिस्मा घ्यायचं आहे. आणि मग पहा देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्या गावात देखत हे देवाचे सेवक आणि हा तरुण मुलगा दोघं पण विहिरीकडे गेले. आता विहीर अशी होती त्या काळात त्यांच्या इथं त्या गावात की पायऱ्यांनी उतरून जाण्याची विहीर होती. बऱ्याच गावांमध्ये असते जुन्या अशा विहिरी काय असतात की त्या पायऱ्यांनी. आणि मग हे दोघं पण पायऱ्यांनी उतरून खाली गेले त्या विहिरीमध्ये. आणि ज्यावेळेस ते विहिरीत खाली गेले, त्यांनी वर बघितलं, अख्खा गाव विहिरीच्या बाजूला जमलाय, काय करताय ते बघायला, अख्खा गाव. आणि हे दोघं जण पाण्याचे तिथं आहेत आणि बरोबर दोघे पण उभे आहेत आणि आता बाप्तिस्मा द्यायचा आहे. ह्यांचं बोलणं ऐकतायत, प्रभूचा स्वीकार केलाय ऐकतोय, मी आता इथून पुढं पाप करणार नाही, हा तरुण मुलगा सांगतोय. सगळं त्याचं कन्फेशन, बोलणं सुंदर रीतीनं. पास्टरांनी बाप्तिस्मा दिला. बाप्तिस्मा जसा दिला, तो मुलगा पाण्याच्या आत गेला. आत जाऊन जसा आत गेल्याबरोबर वरच्या खिशात सिगरेटचं पाकिट होतं, ते खिशातून बाहेर आलं आणि सगळे सिगरेट पाण्यावरती तरंगले. सगळे लोक हसायला लागले. सगळे लोक, काय बाप्तिस्मा तुझ्या खिशामध्ये सिगरेट होते, सगळे बाहेर आले. अरे काय तुम्ही, काय चाललंय तुमचं? मग आता सेवक, हा मुलगा, दोघं पण बाहेर आले. गावचे लोक म्हणायला लागले, काय तू बाप्तिस्मा घेतला, हे तुझे सगळे सिगरेट बाहेर निघाले, काय? सगळे हसायला लागले, थट्टा करायला लागले. तो मुलगा म्हटलाय, सिगरेट माझे नाहीत, ज्याचे होते तो पाण्याखाली मरण पावलाय. जो दिसतो तो नवी उत्पत्ती आहे, देवाचं संतान आहे. जुना माणूस पाण्यामध्ये गेला, ते माझं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्तामध्ये आल्यानंतर तुम्ही कुठल्या चर्चला जाता, तुम्ही कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये आहात, तुमच्या गावात चर्च आहे नाही आहे, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. पण प्रभूचा स्वीकार केल्याच्या नंतर पुढचं पाऊल तुमचा बाप्तिस्माच असला पाहिजे. हालेलुया. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर माझी पहिली चूक काय आहे? तुम्ही माझ्या चुका काढायला आले. प्रभूला धन्यवाद. ठीक आहे, आता काय करते, प्रभूला धन्यवाद. बाप्तिस्मा घ्यायला उशीर केला. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की दुसरी मिस्टेक, माझ्या सुरुवातीच्या काळात सेवेच्या चुकीच्या लोकांबरोबर माझा फार वेळ वाया गेलेला आहे. चुकीच्या लोकांबरोबर म्हणजे काय? येशूला न मानणारे असतील आणि कधी कधी येशूला मानणारे लोक पण तुमचा टाइमपास करतात. आपला वेळ फार महत्त्वाचा असतो. हालेलुया. स्वतःच्या वेळेची आम्ही किंमत केली पाहिजे. दुपारच्या मधल्या वेळेस ज्यावेळेस तुमच्या
शेजारची कोणती बहीण घरी येऊन गप्पा मारत बसते, माझ्या माता बहिणींनो सावध राहा. त्याच्यातून काही देशाचं राजकारण घडणार नाही किंवा त्याच्यातून फार मोठा आउटपुट मिळेल असं काही होणार नाही. मोबाईलमध्ये गेम खेळल्याने किंवा टी व्हीच्या सिरियल पाहिल्याने किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही फार वेळ दिल्याने त्याच्यातून तुम्हाला लाभ होणार नाही. काय आपला वेळ वाया जाता कामा नये. माझं मेडिकल सायन्सचं शिक्षण संपलं डॉक्टरकीचं, आणि परत मी ज्यावेळेस घरी आलो मुंबईला, माझ्या आल्यानंतर मी क्लिनिकचं प्लॅन करायला लागलो. जॉबसाठी मी खूप ठिकाणी माझं रिझ्यूम देऊन ठेवला, आणि मग मिनिस्ट्री करायची, आणि मग दवाखाना टाकायचा आहे, जॉब करायचा, असं काही सगळ्या गोष्टी मनात चालू होत्या. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, देवाचा अभिषिक्त दास पास्टर विकास कांबळे रात्रंदिवस मी टी व्ही बघायचो. सकाळी उठल्यापासून हातात रिमोट, टी व्ही समोर बसलेलो, प्रार्थना नाही काय नाही. 1 महिना मी टी व्ही बघितला, 1 महिना. सकाळी उठल्यापासून हा पिक्चर झाला की तो पिक्चर, तो सिनेमा झाला की तो सिनेमा. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या गोष्टीला 15-20 वर्ष होऊन गेले, पण आजही मला जाणवतं की त्या 1 महिन्यानंतर प्रभूने मला स्पष्ट वाणीने विचारलं, तुला काय लाभ घडला? बोला काहीच नाही. का करतोस हे? देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचा वेळ सैतान कुठं चोरत आहे याच्याकडे लक्ष द्या. इफ्ताह पण ज्यावेळेस इफ्ताह गिलादी ज्यावेळेस त्याच्या भावंडांनी गावकऱ्यांनी त्याला हाकलून दिलं, टोब नावाच्या प्रदेशात गेला. शास्त्रे 11 अध्याय 3 वचन. तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहू लागला. टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकाम टेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले. इफ्ताह रिकाम टेकड्या लोकांबरोबर फिरत होता. दावीद पण अशाच कर्जबाजारी, आशा नसलेल्या लोकांबरोबर राहत होता. ज्यावेळेस शाऊलापासून तो पळून गेला होता. आम्ही कोणत्या लोकांबरोबर राहतो आणि आमचा वेळ कुठं वाया चाललाय हे बघणं फार गरजेचं आहे. आमचा वेळ फार महत्त्वाचा आहे, आमचा समय फार महत्त्वाचा आहे. आमच्या लाईफमध्ये कधीच वेळ वाया जाता कामा नये. आम्हाला वाटतं की नाही आमच्याकडे भरपूर वेळ आहे. नाही, ख्रिस्ती लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांनो, आपल्याकडं वेळ कमी आहे आणि आता आम्ही जागृत होणं गरजेचं आहे. शेवटच्या काळात आम्ही जगत आहोत. हालेलुया. आपल्याला वाटू देऊ नका की अजून काही वर्ष येशू ख्रिस्त येणार नाही, अजून काही 50 वर्ष 100 वर्ष येशू येतोय की नाही माहीत नाही, सांगता येत नाही. पुढच्या घटकेला पण येशू ख्रिस्त येऊ शकतो. कुठल्याही क्षणी प्रभू येशूचं आगमन होऊ शकतं. आज आम्हाला ही काळाची गरज आहे की आम्ही जितका वेळ जमेल तेवढा वेळ आम्ही देवाचं कार्य केलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला जितका चान्स मिळेल तेवढं आम्ही देवाचं कार्य केलं पाहिजे. जो व्यक्ती आम्हाला भेटेल त्याला आम्ही येशूबद्दल सांगितलं पाहिजे. तो ॲक्सेप्ट करो न करो त्याचा प्रश्न आहे, पण सुवार्ता सांगणं आमचं काम आहे प्रियांनो. हालेलुया. आम्ही शेवटच्या काळात आहोत. आमचा वेळ वाया जाता कामा नये. कितीतरी तरुण लोक पहाटे 11-12 वाजता उठतात. हालेलुया. चेहरे उतरवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा वेळ कशात चाललाय? झोपण्यामध्ये जास्त वेळ चाललाय का? मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यात वेळ चाललाय का? आणि तो एक भयंकर प्रकार आहे. ऐकताय तुम्ही? रागाने बघू नका, बोलायलाच बोलवलंय मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. उद्या मी नक्की जाईल पण तोपर्यंत आहे का? तो एक भयंकर प्रकार आहे. मुलगी लग्न होऊन सासरी येते आणि सासरवरून कंटिन्यू आईला फोन, मम्मा आत्ताच ब्रश केला मी, ह्यांच्यासाठी चहा ठेवलं, जे तिथून स्टार्ट होतं. माय गुडनेस. प्रत्येक अपडेट, जसं म्हणजे आपल्या इस्रोने पाठवले चंद्रयान, तिकडं वरती सगळं अपडेट घ्यावं लागतं. आता हे सापडलंय खनिज, आता ते सापडलंय, इकडून तिकडं कम्युनिकेशन कंटिन्यू करणं गरजेचं आहे. संपर्क तुटता कामा नये. असा संपर्क मायलेकींमध्ये लग्नानंतर पण. आत्ताच ते आलेत, माहीत नाही, तिथून जाताना रागाने माझ्याकडे बघितलं. ती तिकडून सांगते तू पण रागाने बघ. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा वेळ वाया कशात चाललाय? फोनने आमचा वेळ वाया घालवलाय, टी व्हीने आमचा वेळ वाया घालवलाय,
कुठल्या आमच्या जीवनातल्या व्यक्तीने आमचा वेळ वाया घालवलाय. आणि काही लोक ना असे स्पेशली एकेकाच्या घरी जाऊन फक्त निंदा नालस्ती करायचं काम करतात. हा पास्टर असा, तो पास्टर तसा, हा आपला नातेवाईक असा, तो तसा. आणि त्यांच्या निंदेमध्ये तुम्हाला वाटतं खूप निंदा चालली यांची, आणि तुम्ही पण बरोबर, तुम्ही पण त्या पापात तेवढेच सहभागी झाला जेवढा तो व्यक्ती आहे. कधीच निंदा करणाऱ्यांबरोबर हा हू काहीच करायचं नाही. एक तुमचा हो तुमच्या जीवनामध्ये पापाची संख्या वाढवू शकतो. तुम्ही सगळं जीवन चांगलं जगताय, पण तुम्हाला वेळीत खंडन करता आलं नाही, तर देवाच्या लोकांना त्याचा काय वापर? कुठं वेळ वाया चाललाय याचं लक्ष असू द्या. आज मिनिस्ट्री कशी चालली आहे? ॲक्च्युली हे विषय पास्टर लोकांशी बोलण्याचे विषय आहेत, पण तुम्ही विश्वासणारे आहात, सजान आहात, समजूतदार आहात. तुम्हाला मी सांगतो मिनिस्ट्री कुठं चालली आहे. आज देवाच्या सेवेचा ओघ कुठं चाललाय? सगळे पास्टर शहरात, खेड्यांकडे कोण जाणार? सगळे मुंबईत दबा धरून बसलेत, सगळे जर पुण्यात औरंगाबाद सिटीमध्ये, आम्ही इथंच फक्त जमा होऊन बसलोय. विलेजेसमध्ये कोण मिनिस्ट्री करणार? मी शहरात मिनिस्ट्री असू नये असं म्हणत नाही. तुम्ही इथं काम करत असताना खेड्यांकडे पण तुमचं लक्ष पाहिजे. जिथं कोणी जात नाही तिथं पण तुम्हाला जाता आलं पाहिजे, तिथं सुवार्थिक नेमता आले पाहिजेत. आमचा वेळ कुठं वाया चाललाय माहिती आहे का? आज समजा अमोल पास्टरचं इथं चर्च आहे, अमोल पास्टर चर्च आहे म्हणजे नांगरणी चालू आहे. किती लोक आमेन म्हणतील? नांगरणी आणि पेरणी चालू आहे त्याच्याबरोबर. ते चाललेत नांगरणी करत, पेरत पेरत चाललेत. त्यांनी पेरले गहू. काय पेरले? त्यांच्याच मागे मी येतो, मी पण नांगर धरतो. नाही, माझं पण चर्च इथंच पाहिजे, भावसिंगपुरा. भावसिंगपुराच आहे ना आता पुरा, तिथंच नांगर. त्यांचे पेरून झालंय, त्याच्यातच मी परत दुसरा नांगर धरतो आणि मी मका पेरतोय. आणखीन एक पास्टर पाठीमागून आले, तिथंच बाजरी, तिथंच ज्वारी, तिथंच कडधान्य, तिथंच सगळं, तिथंच सगळं, तिथंच सगळं. जमीन कन्फ्यूज, सगळी जमीन कन्फ्यूज. मी काय उगू? एकही नीट उगवणार नाही. जे पोषण द्रव्य एका गोष्टीला नीट मिळायला पाहिजे होतं, देवाच्या प्रिय लोकांनो, ते डिवाइड झालं आणि त्या जमिनीची नासडी झाली. अशी सुरुवात करा सेवेची, अशी देवाच्या कामाची सुरुवात करा. जिथं येशूचं नावच पोहोचलं नाही तिथं जाऊन प्रभूचं नाव सांगा. आता आपल्याकडे रस्ते छान आहेत. ओरिसामध्ये असे काही भाग आहेत, महाराष्ट्रात पण आहेत काही, पण ओरिसामध्ये जास्त असं की म्हणजे लिटरली बस पण जात नाही काही गावांमध्ये. आज इथं बसने उतरलं ना, पाऊल वाटेने कितीतरी किलोमीटर आत चालत जायचं, मग तुमचं गाव येणार. अशी गावं आहेत. आमचे एक मित्र आहेत, ऑल ओव्हर इंडिया खूप छान सेवा करतात आणि खूप सुंदर सेवा आहे त्यांची. आणि हे पास्टर तिथं एक गावामध्ये, ओरिसाच्या एका गावामध्ये, एकदम जंगलात गाव आहे. गाड्या पार्क केल्या एका ठिकाणी आणि मग तिथून मग ते निघून एकदम काही किलोमीटर आतमध्ये सगळे सुवार्थिक घेऊन गेले आणि सगळे हे 25-30 जणांची टीम त्या गावापर्यंत गॉस्पल सांगायला. त्या गावात पोहोचल्यानंतर त्यांनी प्लॅन केला. त्यांनी सांगितलं की 2-2 जणं जायचं आणि प्रत्येक घरोघरी देवाचं नाव सांगायचं. फक्त 2-2 जणं जायचं, प्रत्येक घरात जाऊन सुवार्थ सांगायची. आणि मग संध्याकाळी आपण यांना सिनेमा पण दाखवू येशूच्या जीवनाबद्दल आणि नंतर मग त्यांना सुवार्थ सांगून आजचा दिवस आपण संपवूया, असं आपण प्लॅन करूया. हे गेले सगळीकडे, त्यांनी सांगितलं, घरोघरी सांगितलं येशू ख्रिस्त कोण आहे, तो का आला, त्याचं काय, सगळं गॉस्पल पूर्ण प्रत्येक घरात, गावातल्या प्रत्येक घरात सगळ्यांनी जाऊन सांगितलं. दिवस अख्खा असा गेला. संध्याकाळी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांनी सिनेमा दाखवायला सुरुवात केली की असं असं येशू ख्रिस्तच आहे. आणि ते सांगून झालं, सगळं गॉस्पल देऊन झाल्याच्या नंतर गावकरी या पास्टरकडे येऊन विचारतात, तुमचा येशू तोच आहे का? त्याच्या हातावरती जखमा आहेत. ते म्हटले, हो तोच येशू आमचा आहे. त्याच्या शरीरावरती जखमा आहेत आणि मेंढपाळ येतो आणि त्याच्या हातावरती जखमा आहे, तोच येशू तुमचा आहे का? ते म्हटले, हो तोच येशू आमचा आहे. हा माणूस नेहमी आमच्या गावात येत असतो. मी काय म्हटलं? ते गावकरी म्हटले, हा माणूस नेहमी आमच्या गावात येतो, दारादारात जाऊन सांगतो, मी येशू ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ह्या दिवसात आहोत की ह्या दिवसात चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टी घडत आहेत.
प्रभू लोकांना दर्शन देत आहे, दिव्यदूत लोकांना दर्शन देत आहेत, स्वर्गीय देव आमच्याशी कनेक्टेड आहे. आमचा वेळ वाया कुठं चाललाय? आमची सेवा देवाला आवडणारी आहे का फक्त आमची पदं कॉलर टाईट करण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी आहे? आम्ही काय सेवा करतोय? आमचा स्वर्गीय बाप संतुष्ट आहे का? की फक्त लोक आमच्यासाठी टाळ्या वाजवतात, फक्त लोक आम्हाला चांगलं म्हणून म्हणतात? ज्या वेळेस तुम्ही एकांतात जाऊन प्रार्थनेत बसता, ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की मी माझ्या देवाशी कनेक्टेड आहे, ती खरी प्रार्थना आहे प्रियांनो. हालेलुया, बोला येशू मसीह की. देवाशी कनेक्ट असलं पाहिजे आणि आम्हाला आमच्या वेळेची किंमत पाहिजे. पहिली चूक, बाप्तिस्मा घ्यायला विलंब करायचा नाही आणि करू द्यायचा नाही. हालेलुया. त्यांना व्यवस्थित शिक्षण द्यायचं, येशूबद्दल सगळं समजून घ्यायचं, पण बाप्तिस्मा घ्यायला 5-5, 10-10, 20-20 वर्ष लावायचे नाही. मुंबईत एक फार मोठी मिनिस्ट्री, मुंबईचा इतिहासातली एक चांगली मिनिस्ट्री म्हणता येईल. त्या मिनिस्ट्रीमध्ये 20 वर्ष जाणारी एक बहीण, जी त्या चर्चची सेक्रेटरी होती, ती मिडवीकमध्ये म्हणजे आठवड्यात आपली एक गुरुवारी चर्च सभा असते, त्या सभेला यायला लागली. प्रभूला धन्यवाद की ती तिथं पण जात होते आपल्याकडे. नो प्रॉब्लेम, देवाचं घर आहे, येऊ शकतात. मी असं म्हणू नाही शकत तुम्ही तुमच्या चर्चला जा, ज्याला यायचं ते येतात. तर त्या बहिणीला ज्यावेळेस आम्ही गोव्याला एका कॉन्फरन्सला, तिथं पण ती आली. त्या बहिणीला विचारलं मी की तुमचा बाप्तिस्मा झालाय का? तिने म्हटलं नाही झाला अजून. 20 वर्ष चर्चची सेक्रेटरी, देवाचं काम करणारी, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणारी बहीण 20 वर्ष बाप्तिस्मा घेतला नाही. आणि मग त्या गोव्याच्या कॉन्फरन्समध्ये वेळ काढून आम्ही तिचा बाप्तिस्मा प्रभूच्या उपस्थितीत केला. सांगण्याचं तात्पर्य हे की तुमचा वेळ वाया कुठं चाललाय? तुमची उन्नती होतीये का? ज्या गोष्टी तुम्ही करताय त्यात तुमची देव उन्नती करत आहे का? त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आज विचार करण्याची वेळ आहे. बाप्तिस्मा वेळेवरती घ्या. बाप्तिस्मा घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करा आणि ते वेळेवरती झालं पाहिजे, विलंब लावता कामा नये. दुसरी गोष्ट महत्त्वाची की आमचा वेळ चुकीच्या गोष्टींमध्ये, वाईट गोष्टींमध्ये वाया जाता कामा नये. हालेलुया. कुठं कुठं आमचा वेळ वाया जातो ते आम्ही स्वतः शोधायचं आहे. आम्हाला कुठे वेळ वाया घालवायची सवय? मोबाईलमध्ये वेळ वाया जातोय, नको त्या कादंबऱ्या पुस्तकं वाचण्यात वेळ वाया जातोय, आम्ही काही बिना कामाचे परिश्रम करण्यात वेळ वाया जातोय, कुठंतरी आम्हाला मोठेपण मिळालं पण आमचा आध्यात्मिक दर्जा खालावला जातोय का? कुठंतरी आमच्या मित्रमंडळीमध्ये आमचा वेळ वाया चाललाय का? आमचा एकही क्षण सैतानाच्या गौरवासाठी जाता कामा नये. आमेन. आमचा वेळ फार महत्त्वाचा आहे आणि त्या वेळेची आम्ही काळजी घेतली पाहिजे. टायटॅनिक जहाज ज्यावेळेस बुडालं त्यावेळेस देवाच्या लोकांना एक स्थिती होती की त्या जहाजाला फार मोठी जमिनीच्या आतमधला आईसबर्गने, एका फार मोठ्या खडकाने त्याला धडक लागली होती आणि ते जहाज बुडणारच होतं. पण जे बोटीवर होते ना ते फक्त एन्जॉयमेंट करत होते आणि त्यांचा हा विश्वास होता, देवाला वाटलं तरी टायटॅनिक बुडणार नाही. हालेलुया. त्या ओनरने जहाज निघण्यापूर्वीच लोकांना चॅलेंज केलं की देवाला वाटलं तरी तो बुडवू शकत नाही, देवाने दाखवलं तो बुडवू शकतो. हालेलुया. देवाला चॅलेंज नको. पण त्या जहाजावरती लोक टाइमपास करत होते, पत्ते खेळणं, जुगार खेळणं, काय काय त्या लिस्टमध्ये असेल. कुठल्या गोष्टीने तुमचं वायफळ वेळ चाललेला आहे त्याच्यातून आज बाहेर आलं पाहिजे. तोच वेळ जर चांगल्या कामाला दिला, हालेलुया, मोबाईलमध्ये काही बघण्यापेक्षा तोच 2 तासाचा वेळ गिटारची प्रॅक्टिस करण्यामध्ये दिला, येत्या दिवसात एक मोठा आराधक तयार होईल. हालेलुया. तोच कीबोर्डच्या प्रॅक्टिससाठी वेळ दिला, तोच वेळ प्रार्थनेमध्ये वेळ घालवला, तोच वेळ बायबल वाचण्यासाठी, चांगल्या गोष्टीत वेळ दिलेला कधीच वाया जात नाही. हालेलुया. त्याचा तुम्हाला नक्कीच चांगल्या रीतीनं फायदा होणार आहे. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 11व वचन. इफिशियन्स 5:11. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. त्याच 5व्या अध्यायात 16-17 वचन. इफिस 5:16-17. वेळेचा सदुपयोग करा. शेजारच्याला सांगा, वेळेचा सदुपयोग करा. खूप छान. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया.
वेळ वाया जाता कामा नये. बऱ्याच वेळा आम्हाला रॅशनच्या लाईनला उभं राहावं लागत असेल, ट्रॅफिकमध्ये कधी गाडी अडकते, गाडी काढायला तिथून वेळ लागतो, एखाद्या रांगेत आम्हाला उभं राहावं लागतं, बसच्या रांगेत उभं राहावं लागतं, प्लॅटफॉर्मला गाडीची वाट बघत उभं राहावं लागतं. वाट बघण्यात बराचसा आमचा वेळ जातो. मग त्या वेळेमध्ये काही लोक ना एकदम इतके पॅनिक होतात, काय ट्रॅफिक झाली, काय ट्रॅफिक झाली, काय काय एवढी काय लेट लेट, तेच घोकत बसतात. कधी निघाल काय माहिती, पुढच्याला हॉर्न दे, त्याला बाजूला कर, हे लवकर काढ. हे करण्यापेक्षा तो वेळ जर आम्ही प्रार्थनेत घालवला तर, त्या वेळेत आम्ही देवाची गाणे ऐकत राहिलो तर, त्या वेळेत आम्ही संदेश ऐकत बसलो तर, त्या वेळेत आम्ही देवाबद्दल चर्चा केली तर, हालेलुया. आमची साथ कशी आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही कोणाबरोबर चाललोय हे फार महत्त्वाचं आहे. कधी आपल्याला चांगल्या लोकांची संगत मिळाली ना, जीवनातले कठीण प्रसंग पण आनंदाने झेलून तुम्ही पलीकडे निघून जाता. हालेलुया. प्रत्येक प्रवास तुम्हाला सुंदर वाटायला लागतो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली वाटायला लागते. कुठं लेट झालं, कुठं अडचण आली तर तुम्ही अडखळून पडत नाही, तर त्याच्यामध्ये आम्ही आशीर्वादित होतो. ज्या लोकांमुळे माझ्या जीवनामधला महत्त्वाचा वेळ वाया चाललाय त्यांच्यापासून आज नंतर मी डिस्कनेक्ट होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला देवापासून दूर नेतात अशा सोबतीपासून, अशा मित्रमैत्रीण किंवा कुणी असतील त्यांच्यापासून आम्हाला डिस्कनेक्ट होणं गरजेचं आहे. आमेन. पहिली गोष्ट बाप्तिस्मा. दुसरी गोष्ट वेळ वाया जाता कामा नये. हालेलुया. तिसरी गोष्ट लोकांना दान आणि दशमांश द्यायचं शिकवलं नाही. ऐकताय तुम्ही? जे माझ्या चर्चचे लोक होते, द्यायचं तर द्या, नाही दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, प्रभू त्याचे कामं पूर्ण करून घेईल, हे मी लोकांना अजिबात शिकवलं नव्हतं. ही माझी फार मोठी चूक होती. का? कारण की दिल्यानंतर तुमचं वाढतं. जो पेरतो त्याला कापणी करण्याची संधी मिळते, पेरलं नाही तर उगवत नाही. आणि त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळात जे माझ्याबरोबर होते एकदम आधी, त्यातले बरेचसे लोक आजही गरिबीमध्येच आहेत, कारण त्यांना कधी शिक्षणच मिळालं नाही. देणं काय असतं तुम्हाला कळतंय? देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या माझ्या सर्व साथीदारांपैकी 50% लोक आजही गरिबीमध्ये आहेत. आणि त्याच्या उलट ज्या वेळेस लोकांना देण्याबद्दल मी शिकवायला लागलो, जिथं तुमचं चर्च आहे, तुमची मंडळी आहे, जिथं तुम्हाला द्यायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस मनोभावे तुमचं दान आणि दशमांश देता, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या उरलेल्या सगळ्या पैशांची तो काळजी घेतो, तुम्हाला तो बरकत देतो, तो तुम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. बऱ्याच वेळा देण्यासाठी आवडत नाही. आणि ज्यावेळेस ना चर्चमध्ये दिलं जातं ना, त्यावेळेस लोकांचं एकच लक्ष असतं, आता पास्टर याचं काय करते, एवढं कटाक्षाने लक्ष दिलं जातं, किंवा त्या सेवकाकडं एवढं कटाक्षाने पाहिलं जातं. बायबल सांगतं की अनुवाद 25वा अध्याय 4थं वचन, मळणी करताना बैलाला मुसके घालू नको. हालेलुया. मुसके म्हणजे मास्क, जे तुम्ही मागील दिवसांमध्ये कोरोनाच्या काळात वापरले होते. मास्क घालून जेवता येईल का? मास्क घालून, बायबल सांगतं की ज्यावेळेस मळणी करतोस, बैल परिश्रम करतोय, त्या काळामध्ये बैलाला मुसके बांधू नको. का? त्याला काय खायचं ते खाऊ दे. परमेश्वराला बैलाची एवढी काळजी आहे आणि त्याच्या सेवकाची नाही, असं काही लोकांना वाटतं. बऱ्याच मंडळांमध्ये सेवकांना मुसके बांधले जातात, आवळले जातात. पाळक साहेब तुम्हाला एवढंच मिळणार, एवढंच तुमच्यासाठी, तेवढंच तुमच्यासाठी. हे सगळे जे गैरसमज आहेत याच्यामधून आम्ही बाहेर आलं पाहिजे. हालेलुया. बायबलचे काही तत्व शिकून घेऊया प्रियांनो. तुमची संपत्ती कशी वाढणार? दिल्याने वाढते. हालेलुया. विश्वासाने वाढते, देवाचं गौरव केल्याने वाढते. बोलो येशू मसीह की. एक दिवशी ना काय झालं ना, मला एक प्रार्थनेमध्ये देवाकडून शब्द आला, मी तुला गाडी देणार आहे. म्हटलं अच्छा, प्रभूला धन्यवाद. इथं आपल्याकडे सायकलची पात्रता नाही, देव आपल्याला गाडी देणार आहे. प्रभूची स्तुती असो. बोलो प्रभू कुठली? प्रभूने म्हटलं स्कोडाची कार देणार आहे, स्कोडा. आणि बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. स्कोडा. म्हटलं प्रभू खूप महाग गाडी आहे, कुठली गाडी? अशी गाडी देणार आहे. बोला अरे वा. प्रभूने सांगितलं आज त्या गाडीचं कवर विकत घे. माझा एक आध्यात्मिक पुत्र, माझा एक आत्मिक मुलगा स्कोडा कंपनीतच कामाला होता. त्याला मी सांगितलं, बाळा फोन केला, बाळा येताना गाडीचं कवर घेऊन ये. त्याने म्हटलं पास्टर गाडीच्या कवरची प्राईज एवढी आहे.
गाडीच्या कव्हरचे पैसे पण अकाउंटमध्ये नव्हते. तुम्ही ऐकताय चर्च? गाडीच्या, म्हटलं ते संध्याकाळपर्यंत मॅनेज करतो, तू घेऊन ये, तुला पैसे मिळतील, तू घेऊन ये. ओके पास्टर, घेऊन येतो. त्याने गाडीचं कवर आणलं, त्याला पैसे दिले, गाडीचं कवर आणलं, त्या कवरसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. 1 महिना त्या कवरसाठी प्रार्थना केली. 1 महिन्यानंतर प्रार्थना बंद. हालेलुया, बोले येशू मसीह की. का बंद झाली माहिती आहे प्रार्थना? कारण कवर खाली गाडी आली होती. हालेलुया. आर्थिक रीतीनं म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत जर तुम्हाला संपन्न व्हायचं आहे, देवाला द्यायला सुरुवात करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकदा चेन्नईला एका कॉन्फरन्समध्ये गेलो आणि सुंदर रीतीनं कॉन्फरन्स चाललंय. ऑफरिंगची वेळ आली. देव म्हणतो, विकास बोल प्रभू, अंगठी काढ आणि ऑफरिंगमध्ये टाकून दे, सोन्याची अंगठी. मी विचारलं, प्रभू हे तूच बोलतोयस का? कारण की एकच अंगठी आपल्याकडं. प्रभू तूच आहेस का? प्रभू म्हणला, हो हो मीच आहे, दे टाकून. म्हटलं, प्रभू ऑलरेडी पैसे पण कमी आहेत. मी ॲक्च्युली सांगत नाही मी देवाला किती दिले, काय केलं, पण एक तुमच्यासाठी एक फार महत्त्वाचं उदाहरण आहे. ती ऑफरिंग बॅग अशी येते, मन नुसतं चलबिचल होतं आहे, टाकू की नको, टाकू की नको. टाकली तर सोनं जाईल आपलं, नाही टाकली तर कसं काय होईल? खिशात पण पैसे कमी आहेत. आपल्याला एअरपोर्टला जायचं, इथून टॅक्सीला पैसे, उतरल्यावर परत टॅक्सी लागणार आहे, पैसे लागणार आहेत, खिशात एवढे पाहिजेत. अंगठी दिली तर कसं होईल सगळं? हा सगळा विचार चालू झाला आणि त्याच्यात मी 30 रुपये काढले आणि ऑफरिंग बॅगमध्ये टाकले. आता हे का सांगतोय ते पण, पैसे का सांगितले 30, त्याचं पण पुढं फार मोठं कारण आहे. टाकले आणि मोकळं झालो. म्हणलं जाऊ दे बाबा, एकदाचं सुटलो. प्रभू शांत झाला. प्रभू मला काही बोलला नाही, जबरदस्ती नाही, काही नाही. तिकडचं सगळं सभा संपल्या, निघालो एअरपोर्टला, चेन्नईच्या. मुंबईत आलो. आता मुंबई एअरपोर्टवरून टॅक्सी पकडली घरी यायला. मध्यरात्रीची वेळ, घराच्या जवळ खाली उतरलो. आता त्याला मी पैसे देतोय, तो म्हणतो छुट्टा दो. टॅक्सीवाला काय बोलतो? बोले छुट्टा नहीं है, तुम लोग रखना चाहिए ना छुट्टा. टॅक्सीवाल्याला म्हटलं. टॅक्सीवाला म्हणतो तुम रखना चाहिए ना छुट्टा. तुम लोग आता है तो तुम लोग रखना चाहिए. म्हटलं तुम गाडी चलाय तो तुम रखना चाहिए. असं आमची चर्चा चालू आहे. आणि बरोबर किती रुपये कमी होते माहिती आहे? 30 रुपये. तर म्हटलं 30 रुपये आता कुठून आणायचे? आता घरी जाऊन यायला पण हा सोडणार नाही आपल्याला, बॅग ठेवून जाता येत नाही, एवढं रात्रीचं याला घरी नेता येत नाही, काय करायचं? एक तरुण मुलगा एकदम गरीब, आमच्या एरियातला, खायचे वांदे, एकदम गरीब, तो आला तिथं. क्या हो गए सर? अरे कुछ नहीं रवि, अरे इसको 30 रुपये कम है देने को, उसको बोल रहा हूँ छुट्टा तो नहीं दे रहा है. क्या सर, ये लो 30 रुपये. त्याच्या हातातून ते 30 रुपये घेतले ना, देवाची वाणी आली, तुझे तुला परत घे. तू टाकले ना सकाळी 30, तुझे तुला परत घे. आणि तो मुलगा मला म्हणतोय पाठीवर हात ठेवून, सर वापिस देने का नहीं, आपको रखो. बोलो काय कनेक्शन आहे, मॅच हे बरोबर. आले आपले 30 रुपये परत आपल्याकडं. मग थोडा वेळ फ्रेश वगैरे झालो घरी. मिसेस सकाळी माझ्या छोट्या मुलीला घेऊन पोलिओचे डोस द्यायला चालली. म्हटलं मी आत्ता आल्यावर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे देते. ठीक आहे म्हटलं, ये जाऊन येतो. पटकन प्रार्थना वगैरे केली, ती गेली. आली ती 5-10 मिनिटात परत डोस देऊन. 2 बूंद जिंदगी के आली. म्हटलं पल्लवी इकडं बघ. म्हटलं काय झालं? हे कानातलं कुठं इकडचं पडलं वाटतं. आले, 2च मिनिटात आले. पळत गेली, सगळीकडे शोधून आली, घरी आली, सापडत नाही हो. म्हटलं जाताना होतं, मी बघितलंय. पडलं का? स्पष्ट आवाज, तू सोन्यावर प्रेम कर, मी तुझं सगळं सोनं काढून घेतो. देवाला म्हटलं कुठं टाकू ही अंगठी?
कुणाला देऊ लवकर सांग, देऊन टाकतो. मी कंटिन्यू कुठंही गेलो ना, प्रभू टाकू का आता तरी, बेचैन झालो ना एकदम. कारण की एक अंगठीमुळं काय काय आडायला लागले आशीर्वाद. कुठंही चर्चला गेलं, कुठं टाकू का प्रभू, प्रभू म्हणायचं थांब, टाकू का आता तरी, टाकू का प्रभू, ह्या सेवकाला देऊ का, त्याला देऊ का. नाही, एक पास्टर प्रेयरला आले माझ्याकडं, असं असं काम आहे माझं, प्रार्थना करा. प्रार्थना केली हात ठेवून, प्रभू म्हणलं याला अंगठी देऊन टाक. काढली देऊन टाकली. म्हणलं तुमच्यासाठी गिफ्ट आहे. त्यांनी पण बिचाऱ्याने घेतलं, त्याला वाटलं 5चा कॉईन आहे, खिशात ठेवून गेला, लांब गेला पुढं, परत बघून रिटर्न आला, पास्टर मला नको. अरे म्हणलं बाबा घेऊन जा, घेऊन जा आधी तू, नको मला ती, घेऊन जा अंगठी. मग त्याला ती अंगठी ज्यावेळेस तो घेऊन गेला, त्याचं खूप महत्त्वाचं काम होतं, पण देवाला धन्यवाद की त्याच आठवड्यात त्याच्यापेक्षा सुंदर मोठी अंगठी परमेश्वराने दिली. सांगण्याचं तात्पर्य हे ना की हे रहस्य आम्हाला कळालं पाहिजे, सुपीक भूमीत पेरण्याचं, जे मी लोकांना शिकवलं नाही. आणि आज ज्यावेळेस मी माझ्या लोकांना हे शिकवतोय, जिथं जिथं शक्य होईल तिथं शिकवतोय, देण्याबद्दल शिकवतोय. देवाच्या प्रिय लोकांना विश्वास ठेवा, मल्टी मिलेनियर लोक तयार झालेत. हालेलुया. ज्यांची 2 वेळेस जेवण करण्याची ज्यांची पात्रता नव्हती, ज्यांच्याकडे शेवटचे पैसे, त्यांनी सेवकाला एक वडापाव चारला आणि स्वतः उपाशी झोपलेत, असे लोक आमच्या मिनिस्ट्रीत आहेत. पण आज त्यांची काही घरं, गाड्या परमेश्वराने त्यांना उन्नत केलेलं आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. सांगण्याचं तात्पर्य हे की परमेश्वर तुमची वाढ करतो, पण आम्ही दान आणि दशमांश याच्यामध्ये चोरी करता कामा नये. देवाचं ते देवाला देणं फार गरजेचं आहे. तर तिसरी गोष्ट काय शिकलो आपण? पहिली गोष्ट बाप्तिस्मा, दुसरी गोष्ट वेळ वाया नाही घालवायचा, तिसरी गोष्ट दान आणि दशमांश द्यायचंच, त्याच्यात चूकभूल करायची नाही. आम्ही काय करतो, सगळ्या गोष्टी आधी सेट करतो आणि मग उरलं तर देवाला द्यायचं, नाही तर नाही द्यायचं. आधी देवाचं देवाला देणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. आमचं दान, दशमांश, उपकार स्तुतीचं दान, अनेक प्रकारचं दान आहे. सगळ्या गोष्टी मनात जसं ठरवलंय, 2 कोरिंथ 9:7 प्रमाणे मनात जसं ठरवलंय तसं आम्ही दिलं पाहिजे. जे आम्ही पेरणार आहेत ते आम्ही उगवलेलं पाहणार आहेत. देणाऱ्यांची वाढ झालेली आहे. प्रेषित 4:34-37 वचनामध्ये देणाऱ्यांना परमेश्वर वाढवतो. तुमच्या पैशावरती कुठलाच सेवक चालू शकत नाही. हालेलुया. एलियाला गरज पडली, देवाने कावळे पाठवले. सेवकाची गरज कुठून पण पूर्ण होणारच आहे. हालेलुया. तुम्ही देवाचं काम करताय, तुमची गरज कुठून पण पूर्ण होणार आहे, पण कोणावरती दोषारोप ठेवू नका. हालेलुया. जर एखाद्याची प्रार्थना असेल की देवा मला एक विमान कंपनी, म्हणजे एक माझं स्वतःची एअरलाईन चालू करायची, मला तू विमानं दे. माहीत नाही, देवाने एखाद्याला 10 विमानं दिली, त्याने एक पास्टरला गिफ्ट केलं असेल, सांगता येत नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आपण कोणावरती शिंतोडे उडवतो, परत एकदा गरिबीचे शाप आमच्या जीवनावरती येतात. मग आम्ही काय करायचं? आम्ही कोणावर दोषारोप ठेवण्यापेक्षा देव आम्हाला जे देईल त्याच्यात आनंद मानून आमची कशी उन्नती होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. आमचा फायनान्स वाढत गेला पाहिजे, त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, आणि आध्यात्मिक रीतीनं आम्ही फायनान्शियली प्रबळ झालो पाहिजे. त्याच्यानंतर पुढची चूक आहे, मला ना आधी सुरुवातीच्या काळात मिनिस्ट्रीत असं वाटायचं की मीच वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीचं सगळं काही आहे, माझी जी सेवा आहे मी एकटाच सगळं काही आहे. मग मी कीबोर्ड वाजवून आराधना पण करायचो, मग कीबोर्ड साईडला करून मीच संदेश पण द्यायचो, मग परत ऑफरिंगचं गाणं पण मीच गाणार, शेवटची प्रार्थना मीच करणार, प्रभूची प्रार्थना मीच करणार, आणि हेच माझ्या डोक्यात होतं, मीच सर्व काही आहे. हालेलुया. मिनिस्ट्रीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सुरुवातीच्या काळात एकदम चुकीचा होता, एकदम चुकीचा होता. होल अँड सोल मी स्वतःला समजत होतो. देवाच्या कार्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये एकटा माणूस सगळी कामं करू शकत नाही. आणि जोपर्यंत माझी ही मेंटॅलिटी किंवा हे विचार होते मीच सगळं काही आहे. बऱ्याच चर्चेसमध्ये असे पण लोक असतात, आम्ही चर्च सोडलं तर पास्टरचं काही खरं नाही, आम्ही चर्च सोडलं तर मंडळी सगळी तुटून जाईल, आम्ही चर्च सोडलं तर काही फरक पडत नसतो. किती लोक आमेन म्हणतील? देव कोणाला पण उभं करतो. किती लोक आमेन म्हणणार? कोणाला पण उभं करणार, कोणाला पण. एखादा अंगुठा छाप असला ना तरी पण देव त्याला उभं करेल आणि त्याचा वापर करून घेईल. हालेलुया.
इथं बायबलमध्ये गाढवं बोलायला लागली तो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव कोणाचा वापर करून घेऊ शकतो सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं हा जो गर्व आहे ना, हा थोडा बाजूला काढून टाकला पाहिजे. मीच सर्व काही आहे. मोशे असाच होता. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. निर्गम 18वा अध्याय 13 ते 22 वचनं घरी जाऊन वाचा, नाही तर संध्याकाळचं सेशन इथंच घ्यावं लागेल. हालेलुया. निर्गम 18वा अध्याय 13 ते 22 वचनं. काय व्हायचं, सगळे लोक जे आहेत, आता लक्ष देऊन ऐका, रेफरन्स लिहा, लक्ष देऊन ऐका. मोशेकडे सगळे लोक यायचे. कशासाठी यायचे? त्यांचे न्याय करण्यासाठी. माझ्या भावाने असं केलं, माझ्या मुलांनी तसं केलं, आमच्या भाऊबंधांचा वाद सोडवा. मग मोशे सकाळी एकदा उभा राहिला का रात्र होईपर्यंत मोशे उभाच. हा काय झालं तुमचं, ह्याचं असं करा. लोकांचा न्याय करण्यामध्ये मोशेचा पूर्ण दिवस जायचा. आणि त्याची पण हीच मेंटॅलिटी होती का मी एकटा होल अँड सोल आहे. त्याचा सासरा विधर्मी व्यक्ती होता इथ्रो. इथ्रोने त्याला सल्ला दिला की तुझ्या जवळ खूप हुशार लोक आहेत, त्यांना नेम आणि त्यांना जबाबदारी वाटून दे. मोशेने आयडिया स्वीकारली. काय, इथ्रोने सल्ला दिला आणि त्याने असिस्टंट जसे नेमले, इतकं सुंदर देवाचं काम झालं की आता मोशेवर बर्डन येत नाही. आणि ज्या न्याय करायला अख्खा दिवस जात असेल ते न्याय करण्याचं काम थोड्याच वेळात व्हायला लागलं. भारतामध्ये जर फक्त एकच कोर्ट असतं एकाच जागेवरती, सगळ्यांना न्याय मिळाला असता का? नाही. कोर्ट सगळीकडे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही एकटे देवाच्या सेवेत होल अँड सोल होऊ शकत नाही. मग आम्ही काय करायचं आहे, आम्ही आमच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना योग्य जबाबदारी वाटून द्यायची. बघा, ते गणेश ब्रदर चांगली ड्रायव्हिंग करतात. एवढं मला मुंबईवरून घेऊन आले. हालेलुया. एकटा ड्रायव्हिंग करत आलो असतो तर थकून गेलो असतो. आता मीच माझी शूटिंग केली असती तर. हालेलुया. कठीण आहे की नाही? प्रेज लॉर्ड. कठीण आहे. तुमच्याबरोबर तुमचे बंधुवर्ग, तुमच्या बहिणी पाहिजेत प्रियांनो. त्याच्यामुळं देवाचं काम वाढतंच, पण ती सुरुवात जी आहे मिनिस्ट्रीची, ती अधिक त्यांना अजून आणि अजून त्यांच्या कॉलिंगमध्ये प्रबळ करत जाते. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. एक तलवार मॅनामध्ये घालून ठेवली 20 वर्ष, बाहेर काढलीच नाही. बाहेर काढली तर ती गंजून जाईल, है ना? 20 वर्षांनी बाहेर काढली तर गंजून जाईल. पण जी रोज युद्धात वापरली जाते ती चकाकत राहणार. तुमचे गिफ्ट वापरत राहा. देवाने दिलेली कृपादृष्टी तुमच्यावरती आहे. तुमच्या कृपादानांचा वापर करा. आमेन. हालेलुया. तर आपण ही गोष्ट शिकत आहोत की आम्हाला देवाच्या राज्यामध्ये स्वतःला आपण काहीतरी आहोत असं समजायचं नाही, किंवा एकट्यानेच सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडायच्या नाहीत. प्रत्येकाची उन्नती मिनिस्ट्रीमध्ये झाली पाहिजे. आणि एक काम करायचं की आपल्या सेवेत आपल्यापेक्षा चांगले लीडर कसे तयार होतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जगात मी काही देशांमध्ये आपली सेवा वाढलेली आहे, पण माझे आध्यात्मिक लेकरं अशा ठिकाणांपर्यंत जाऊन पोहोचलेत जिथं मी आज जे देशामध्ये कधी पाऊल पण ठेवलं नाही. हालेलुया. त्या देशांपर्यंत माझ्या आध्यात्मिक लेकरं जाऊन पोहोचलेत. मी देवाकडे एकच मागितलं, असं चर्च दे का चर्चमध्ये बसलेल्या लोकांमध्ये मला DJ दिनाकरन अंकलसारखे लोक दिसतील. असे दाखव लोक देवा की कॅथरीन कुलमन सारख्या देवाच्या सेविका त्या चर्चमधले बसलेल्या असतील. हेच ते दिवस आहेत प्रियांनो, जिथं देव अलौकिक आणि महान काम करत आहे. प्रार्थनाची उत्तरं देणारा तो देव आहे. आज आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या उन्नतीसाठी काय करत आहोत हे फार महत्त्वाचं आहे. योहान 14वा अध्याय 12वं वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. आमेन. येशूने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही माझ्यापेक्षा कमी की जास्त जास्त मोठी कृत्य कराल. प्रत्येक सेवक आणि सेविकाचा हाच मनामध्ये निर्धार पाहिजे का माझ्या चर्चमधले लोक माझ्यापेक्षा पण अजून पुढे जातील. हालेलुया. माझ्याकडे जेही कोणी आले मला विचारतात लोक, प्रार्थना करा माझी मिनिस्ट्री तुमच्यासारखी वाढली पाहिजे. मी कधीच अशी प्रार्थना करत नाही. मी हीच करतो, जिथपर्यंत मी आलोय ह्या तुझ्या सेवकाला त्याच्यापेक्षा पुढं घेऊन जा. हालेलुया. ह्या तुझ्या सेविकेला त्याच्यापेक्षा पुढं घेऊन जा. हालेलुया.
देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला कोणाची कॉपी मारायची गरज नाही. आम्ही येशूकडे नजर ठेवली, हालेलुया, आम्ही ताऱ्यासारखे तेजस्वी आणि प्रकाशमान बनणार. आमेन, हालेलुया. कलसे पत्र 1:28-29 वचन. कलसे 1:28 आणि 29. आम्ही त्याची घोषणा करीतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. या ठिकाणी वचन सांगतं की देवाचा दास पौल या ठिकाणी म्हणत आहे की प्रत्येक व्यक्ती प्रबळ झाला पाहिजे. हालेलुया. आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या परिवारातला प्रत्येक व्यक्ती प्रबळ झाला पाहिजे. एखादा व्यक्ती परिवारात कमजोर असतो. कमजोर म्हणजे काही व्यसन असू शकतं, काही स्वभावामध्ये त्रुटी असू शकतात, काही अडचण असू शकते. एखादं लेकरू घरामध्ये नाही शिकत, त्याला आई वडिलांनी बॅकिंग दिली पाहिजे. हालेलुया. जो आमच्या परिवारात किंवा मंडळीमध्ये दुर्बल आम्हाला वाटत असेल, त्याच्याकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. हॉस्पिटलला पैलवानाला ॲडमिट करतात का आजारी पडलं त्याला ॲडमिट करतात? आजारी आहे त्याला ॲडमिट करतात. जास्त लक्ष द्यायची गरज कुणाकडे आहे? आजारी आहे त्याच्याकडं. जो फुल जेवून घरून आलाय त्याला परत तुम्ही डबल जेवण वाढणार का एक उपाशी आहे त्याला वाढणार? जिथं गरज आहे तिथं आम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि आमची ही एक उत्कंठा असली पाहिजे की आम्ही इतरांना मंडळीत, परिवारात तयार केलं पाहिजे. हालेलुया. सगळं काम आपणच करत राहिलो तर बाकीच्यांची वाढ होणार नाही. काही कामं असतील, आपल्या चर्चमध्ये टीम तयार करा. आपल्या परिवारात पण, किती लोक आमेन म्हणतील? घरात पण असं करायचं. माझ्या माता बहिणीनो, तुमचं कॅल्शियम आत्ता चेक केलं ना, निम्म्यापेक्षा जास्त लोकांचं कमी असेल, इकडं वाढलेलं असेल. सॉरी टू से, खरं बोलून जाईल मी. आमेन, हालेलुया. कारण मटणाचे सगळे पीस तिकडंच, सगळे नाही तुम्ही घ्या साहेब, तुम्ही घ्या साहेब. आणि हिचं आजारी पडली, मरायला टेकली तरी थांबा, मी करून देते तुम्हाला काहीतरी, थांबा. ती त्या तापात जाईल किचनमध्ये, स्वयंपाक बनवून आणून देईल साहेबांना, आणि साहेब पण रुबाबात खायला एकदम. हालेलुया. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. परिवार आहे आपण. हॉटेलमध्ये आल्यासारखं वागायचं नाही. घरी आल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. लहान लेकरं आहेत, बिछाण्याच्या घड्या कशा घालायच्या त्यांना शिकवा. आज घडी घातली नाही ना, येत्या दिवसात जीवनाची घडी बसत नसते. लक्षात ठेवा माझे शब्द. आज त्यांना शिकवायचं, बाळा आधी इकडून चादर अशी टाकायची, मग अशी, मग ही अशी घडी होते, मग ही ठेवायची आतमध्ये. मग त्यांना कळतं की कशा घड्या बसवायच्या असतात. घर जबाबदारीने चालतं. एकट्याच आईने सगळं करायचं कुठं लिहिलंय का असं? जबाबदाऱ्या वाटून घ्या. घरात, मंडळीत, कामाच्या ठिकाणी, परिवारात, सगळीकडं जबाबदाऱ्या वाटून घ्या. माझ्या एकट्याच्या खांद्यावरती 200 किलो दिलं चालेल? काही लोक चालेल म्हणतात, तुम्हाला बघितलं पाहिजे. आता असं का करताय तुम्ही? माझी तुमची काय दुश्मनी आहे का? रागाने बघताय, घे एकट्यात 200 किलो. आता आपण एवढे जण बसलोय, आपण सगळ्यांनी 2-2 किलो वाटून घेतलं तर कोणाला ओझं येईल का? हेच करा घरामध्ये. हालेलुया. एकट्यानेच फक्त कुणीतरी खर्च करत राहायचं, एकट्यानेच नुसतं काम करत राहायचं, हे सगळं बंद झालं पाहिजे. सगळ्यांनी जसं जमल तसं एकमेकांना मदत करा. आमेन, हालेलुया. तर मी स्वतःला मिनिस्ट्रीमध्ये होल अँड सोल समजायचो, आज मी समजत नाही. हालेलुया. मी आज समजतो की मिनिस्ट्री सगळ्यांची आहे, आणि म्हणून खूप गोष्टींचं टेन्शन मला घ्यायला लागत नाही. सगळ्या गोष्टी सगळेजण करतात आणि पूर्ण बर्डन माझ्यावरती येत नाही. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि मला ज्यावेळेस हे रिव्हिलेशन कळालं, हे सगळे माझे भाऊ बहिणी, सगळे माझे लोक आहेत, हे देवाने दिलेले लोक आहेत, सगळे ज्याला जे वाटते ते कामं करतायत. देवाच्या प्रिय लोकांनो, कर्नाटकात ज्यावेळेस मीटिंगवरती दगडफेक झाली, मी उभा आहे आणि तिकडून दगड आला. एक माझं ट्रान्सलेशन करत होता, एक कन्नडामध्ये, त्या भावाला एक दगड लागला. एक वर्शिप लीडर आहेत, आज येतील कदाचित आपल्याकडं, ते त्यांना एक दगड लागला. एक दगड कीबोर्डला लागला.
आणि त्या परिस्थितीमध्ये मला तात्काळ संदेश थांबवायला सांगितलं. थांबा पास्टर, 2 मिनटं थांबा फक्त. आणि मला मागे नेलं, मला चेअरवरती बसवलं. आणि माझ्या बरोबरचे जे भाऊ आहेत सगळे, त्या दिवशी मला देवदूत दिसले नाहीत, पण माझी जी टीम आहे, माझे जे भाऊ लोक आहेत, असे ढालीसारखे माझ्या पुढं उभे राहिले. दगड लागला ना, आम्हाला लागू द्या, आमच्या पास्टरला काही होता कामा नये. हे प्रेम देवाने त्यांच्या मनात दिले. मी देवाला धन्यवाद देतो की अशा लोकांनी मला घेरलेलं आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आम्ही हा एकोपा प्रेम तयार करतो, त्यावेळेस देवाचं राज्य वाढतं. तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये होल अँड सोल असू शकत नाही, तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. आमेन. 5वी गोष्ट सांगू, मी माझ्या मिनिस्ट्रीसाठी मेंबर शोधत होतो. ही माझी चूक होती. मी माझ्या चर्चसाठी मेंबर शोधत होतो, ही माझी चूक होती. पण जेव्हा मला रिअलाईज झालं, त्यावेळेस एक गोष्ट समजली की माझ्या चर्चला मेंबर नको आहेत. मला माझ्याजवळ माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझ्या आई वडील मला पाहिजेत. हालेलुया. मिनिस्ट्री म्हणजे मेंबरशिप नाही. हालेलुया. आपल्या सेवेसाठी, आपल्या चर्चसाठी सदस्य शोधू नका. मी परत एकदा सांगेन, ही चूक मी केली, हे आपण करू नका. चर्च जर तुम्ही चालवता तर तुमच्या चर्चचे हे मेंबर आहेत असं त्यांना समजू नका. हा ख्रिस्तात माझा भाऊ आहे, ही ख्रिस्तात माझी बहीण आहे, ही माझी आई आहे. हिने जन्म नाही दिला, पण माझ्यासाठी ही रात्रंदिवस गुडघे टेकते. हे माझे जन्म देते वडील नाहीत, पण यांनी वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं आहे. मिनिस्ट्री म्हणजे परिवार आहे. ते परिवाराचं वातावरण आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. हालेलुया. त्याला मिनिस्ट्री म्हणतात प्रियांनो. मिनिस्ट्री म्हणजे मेंबरशिप नाही. एवढे पैसे द्या, दर महिन्याला तुम्हाला पावती देतो, तुम्ही चर्चचे मेंबर झाले. ही रीत चुकीची आहे प्रियांनो. हालेलुया. ही रीत चुकीची आहे. तुम्ही मानत असाल, पण मी मानणार नाही. ते मला समजलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. चर्चमध्ये एकमेकांना एका चर्चचे मेंबर म्हणून बघू नका. चर्चमध्ये ज्या आलेले आहेत, माझ्या आई आहे, माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत, ह्या नात्याने एकमेकांना बोध करा, एकमेकांवर प्रीती करा. त्याच्यामध्ये एकोपा आणि जिव्हाळा राहतो. हालेलुया. आणि ते चर्च स्ट्रॉंग होत जातं, ते चर्च बलवान होत जातं. हालेलुया. आमच्या चर्च मेंबरला कॅन्सर झाला आहे, म्हणून मी प्रार्थना करतो. नाही, माझ्या भावाला कॅन्सर झाला, देवा त्याला बरं कर. त्या प्रेमाने, प्रीतीने ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल, तुमची सेवा प्रभू मान्य करेल, तो तुम्हाला उन्नती देईल. हालेलुया. बोलो यीशु मसीह की